नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर मनीषा शेळके, छत्रपती संभाजीनगरवरून. आपण जीवनामध्ये खूप महत्त्वाचा, आवश्यक असा आज टॉपिक बघूयात. पहाटेची लवकर उठण्याची अमर्याद ताकद. पहाटे उठणे इतके गरजेचे आहे का? तर हो. पूर्ण तुम्ही हे लेक्चर ऐका, हा व्हिडिओ बघा, तेव्हा तुम्हाला कळेल की मिरॅकल्स घडत आहेत. तर चला मित्रांनो, हेल एराल्ड नावाचं एक जगप्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे. ते एक प्रचंड यशस्वी व्यावसायिक होते. मोठ्या जिद्दीने त्यांनी एका अपघातामुळे आलेल्या शारीरिक विकलांगतेवर मात केलेली होती. पण 2008च्या महामंदीत त्यांना प्रचंड लॉस झाला. अब्जोपती हेल कर्जबाजारी झाला, पण तो हार मानणारा नव्हता. यातून बाहेर कसं पडावं हे विचारण्यासाठी तो आपल्या एका यशस्वी मित्राकडे गेला. मित्रानं त्याला काय सल्ला दिला असेल बरं? तर त्यांनी सांगितलं, हेल, तू सकाळी लवकर उठ, बाकी सगळं आपोआप होईल. या चमत्कारिक सल्ल्याने हेल निराश झाला. त्याला काहीतरी आगळंवेगळं उपाय अपेक्षित होता. काही दिवस त्याने कसेबसे ढकलले, पण दिवसेदिवस निराशा त्याला घेरत होती. मग नाईलाज म्हणून त्याने सकाळी 4 वाजता उठायची सुरुवात केली आणि हेल सांगतो त्याचं आयुष्यच बदलून गेलं. पहाट आणि सूर्योदय इतके जादुई असतात का? इतक्या सकाळी उठून काय करावं? या प्रश्नावर हेलनं एक कोडवर्ड सांगितला, सेवर्स. सेवर्स म्हणजे काय? तर त्याच्यामध्ये 6 महत्त्वाचे मुद्दे येतात. SAVERS. आणि त्याच्यामध्ये आपण आणखीन एक ॲड करू, जी सेवर्स. जी म्हणजे ग्रॅटिट्यूड. ग्रॅटिट्यूड म्हणजे पहिल्यांदा आपण सकाळी 4 वाजता उठलो तर काय करायचे की पहिल्यांदा आपण परमात्म्याला धन्यवाद मानायचे. सर्वात प्रथम परमात्म्याचे आभार मानायचे की हे परमात्म्या, तू मला आजचा दिवस दाखवलास, तुझे मी मनापासून आभारी आहे. त्याच्यानंतर आपल्या सर्व आई वडील, बहीण भाऊ, नातेवाईक, घरातले मुलं, नवरा, बाकी सगळे मेंबर्स, या सर्वांचे आपण आभार मानायचे आहेत. आणि दिवसभरामध्ये पण आपल्याला जे जे भेटेल त्या प्रत्येकाचे आपल्याला आभार मानायचे आहेत. आणि दिवसभरात पण प्रत्येकाला आपण थँक्यू म्हणायचं आहे. तर मग आता या आयुष्य बदलून टाकणाऱ्या 6 सवयी आहेत. त्या कोणत्या ते आपण बघूया. हेलने सांगितलेल्या या 6 सवयी. नंबर 1, सायलन्स म्हणजे ध्यान. शांत बसून, अगदी स्वतःच्या शांत बसायचं आहे, ध्यान करायचं आहे. स्वतःच्या आत आपण डोकवायचे, स्वतःच्या आत्मपरीक्षण करायचं आहे आणि स्वतःच्या आतल्या चेतनेला स्पर्श करणे म्हणजे ध्यान. हे करायचं आहे आपल्याला. आणि आध्यात्मिकरित्या ध्यान म्हणजे परमात्म्याशी आपली आत्मा याचं कनेक्शन जोडायचं आहे. त्याच्या सर्व शक्ती आपल्याकडे येत आहेत आत्म्यामध्ये आणि सर्व वाईट गोष्टी माझ्यातनं निघून जात आहेत आणि सगळं काही माझ्यामध्ये चांगलं येत आहे. हे पण एक ध्यान करायचं आहे. मनाच्या कम्प्युटरला फॉर्मॅट करून व्हायरस रिमूव्ह करणे म्हणजे ध्यान. माणसाच्या गरजा किती कमी आहेत आणि सगळ्या चिंता किती व्यर्थ आहेत याची आत्मपरिचिती म्हणजे ध्यान. अफाट, अद्भुत आणि आनंददायी विश्वशक्तीसोबत स्वतःला जोडून घेणे आणि स्वतःच्या मनशरीराचा कण प्रफुल्लित करून घेण्याची कृती म्हणजे ध्यान. मग नंबर 2 बघू आता, अफर्मेशन, सकारात्मक स्वयंसूचना. अफर्मेशन म्हणजे सुसंवाद, स्वतःला सूचना देणे. प्रचंड शक्तिशाली असलेल्या अंतर्मनावर आपण निश्चित केलेले ध्येय कोरणे म्हणजे अफर्मेशन. येत्या 5 वर्षात, येत्या 1 वर्षात, पुढच्या 1 महिन्यात, पुढच्या 1 आठवड्यात आणि आज दिवसभर मी काय काय करणार आहे याचं मनातल्या मनात पुन्हा पुन्हा रिव्हिजन करणे म्हणजे स्वयंसूचना. स्वयंसूचनामुळे कल्पना खोल अंतर्मनात झिरतात आणि नाटकीरित्या सत्यातही ते उतरतात. अंतर्मनाची शक्ती प्रचंड असल्यामुळे तिथे रुजलेला प्रत्येक विचार, मग तो चांगला असो की वाईट असो,
खराच होतो. एखादी गोष्ट हजारो वेळा बोलली तरी ती अंतर्मनात प्रक्षेपित होते. मग अशुभ कशाला बोलायचे? वाईट बोलून विनाशाला आमंत्रण देण्यापेक्षा या सुखांनो या. जे काही तुम्ही अफर्मेशन देताय ते पूर्ण संकल्प सिद्धीत जातातच. धन्यवाद. याचा पुढील उर्वरित भाग आपण सेकंड पार्टमध्ये बघूया.